आपण पाहतोय आताची ही नवी दिल्लीतली दृश्य। या संपूर्ण प्रकरणाचे कर्ता करविता हे मोदी आणि शहाच आहेत असं देखील सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। आणि जोपर्यंत गुन्हे दाखल करून घेतले जात नाही, जोपर्यंत या सर्व प्रकरणाची दखल कोणी घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि आवाज हा उठवलाच जाणार आहे असं देखील काँग्रेसचं म्हणणं आहे। आपण डीसीपी ऑफिसच्या बाहेरची ही दृश्य पाहतो। या ठिकाणी राहुल गांधी यांनी काही वेळापासून आंदोलनाला सुरुवात केली आहे। आता तरी सरकारकडून काही उत्तर मिळतंय का किंवा पोलीस प्रशासन या संदर्भात FIR नोंदवून घेतंय का, याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीनंतरची ही काही दृश्य आहेत, काही फोटोज समोर आलेले आहेत। चर्चा तर झाली आहे, मात्र समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळेच राहुल गांधी हे पोलीस स्टेशनच्या बाहेर आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे। राहुल गांधी यांनी अखेर ठिय्या आंदोलनाचा हत्यार उपसलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यावरील पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता, तो विद्यार्थी साहिल आणि त्याचे कुटुंबीय देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। तर यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत आपण तेही पाहू। राहुल गांधी यांचं दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आहेत। सर, राहुल गांधींचं आंदोलन सुरू आहे दिल्ली येथे, कशा प्रकारे बघताय? बघा, ज्या विद्यार्थ्यावर पॅलेट्स गननी जखमी झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी रीतसर तक्रार दिली आणि ईमेल पण केला, तरी पण अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशातले कायदे आहेत की असं पॅलेट्स गननी तुम्हाला मारता येत नाही, विद्यार्थ्यांना कोणावर गोळीबार करता येत नाही, अधिकार कोणी दिला? हे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि म्हणून आज त्या विद्यार्थ्याबरोबर, जखमी विद्यार्थ्याबरोबर राहुल गांधींनी न्याय मागण्यासाठी आज डीसीपी कार्यालय गाठलेलं आहे आणि जोपर्यंत या सगळ्यावर गुन्हे दाखल होणार नाही आणि गुन्हे दाखल व्हावेत यासाठी राहुल गांधींची मागणी आहे। मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या पाठीमागे देशात खंबीरपणे उभं राहणारा नेता जर आज कोण असेल तर ते राहुल गांधी आहेत। म्हणून हे धाडस आणि तिथे पोचून विद्यार्थ्यांसमोर त्यांना न्याय देण्याची भूमिका राहुल गांधींनी स्वीकारली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या लढाईमध्ये सर्व विद्यार्थी राहुल गांधींच्या पाठीमागे उभे राहतात। या मुद्द्यावर तर आपण पाहिलं वडेट्टीवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। एकूणच संपूर्ण विरोधक हे मोठ्या आक्रमकतेने या विषयावरती ठाम आहेत आणि या आंदोलनावरती ठाम आहेत। अनेक प्रश्न विचारले जात आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधाऱ्यांना देखील हे प्रश्न विचारले जातात, मात्र कुठलंही उत्तर मिळत नाहीये। ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच BPRDच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पॅलेट गनचा वापर केवळ अतिशय अपवादात्मक परिस्थितीतच केला जाऊ शकतो। दगडफेक होत असेल, प्राणघातक हल्ला केला जात असेल किंवा सुरक्षा दल आणि नागरिकांच्या जीवाला जर थेट गंभीर धोका निर्माण झाला असेल तर अशा वेळेला पॅलेट गन वापरण्याची परमिशन दिली जाते। मात्र असं काही त्या CJPच्या आंदोलनाच्या दरम्यान जंतर मंतरवर घडलं होतं का? विद्यार्थी एवढे आक्रमक झाले होते का? तिथे जे स्थानिक आहेत, नागरिक आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांच्या जीविताला या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काही खरंच धोका निर्माण झाला होता का, की ज्यामुळे या पोलिसांना पॅलेट गनचा वापर करावा लागला? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मात्र या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये। अखेर ही बाजू लावून धरल्यानंतर आणि पोलीस स्टेशनमध्ये जाब विचारल्यानंतर अपेक्षित उत्तर न मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी या ठिकाणी आता आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। या आंदोलनाला ते बसलेले आहेत आणि जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही। माझी भूमिका मी ठामपणे मांडतो आणि या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील असं देखील त्यांनी पोलीस प्रशासनाला ठणकावून सांगितलेलं आहे। काही पोलिसांनी त्यांच्याशी येऊन बातचीत करण्याचा प्रयत्न केला, त्यांना इथं आंदोलन करू नका म्हणून आवाहन देखील केलं, मात्र तरी देखील राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। या प्रकरणी वारंवार पोलीस स्टेशनमध्ये FIR
नोंदवण्यासाठी येऊन देखील FIR नोंदवली जात नाहीये, त्यामागील नेमकं कारण काय आहे तपासाचा आढावा घेण्यासाठी देखील राहुल गांधी पोहोचले होते।